नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ताईंनो, अधिक मास हा लवकरच सुरू होत आहे. तर अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व आहे. ताईंनो, आईची ओटी भरताना काय साहित्य घ्यावे, त्या साहित्याचे महत्त्व काय आहे, हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मासात आईची ओटी भरणे हे केवळ एक धार्मिक कार्य नसून ते कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम आहे. या विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचे एक विशिष्ट असे महत्त्व आहे. आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व देखील आहे. ओटीतील वस्तू आणि त्यांचे महत्त्व हे खूप जास्त आहे. तर सर्वप्रथम साडी आणि खण. वस्त्र हे शक्ती आणि मर्यादेचे प्रतीक आहे. आईला साडी अर्पण करणे म्हणजे तिच्यातील स्त्रीतत्वाचा आणि तिने केलेल्या संगोपनाचा सन्मान करणे होय. यामुळे आईला मानसिक समाधान हे मिळते आणि मानसिक समाधानाबरोबरच आपल्या आईला आधार देखील मिळतो. म्हणून साडीला खूप जास्त महत्त्व आहे. आईला साडी अर्पण करणे म्हणजे तिच्यातील स्त्रीतत्वाचा आणि तिने आपला केलेल्या संगोपनाचा सन्मान करणं हेच होय. त्यामुळे आपल्या आईला मानसिक समाधान देखील मिळते. दुसरी वस्तू जी की आपण आईच्या ओटीला घालत असतो, तर ती वस्तू म्हणजे नारळ म्हणजे श्रीफळ. तर त्याचं महत्त्व काय आहे? नारळाला पूर्णत्व आणि फळ याचे प्रतीक मानले जाते. नारळाची शेंडी ही वरच्या दिशेला असणे हे प्रगतीचे लक्षण आहे. आईच्या पदरात नारळ देणे म्हणजे तिचे आयुष्य आणि तिची वंशवेल हे सदैव फळत फुलत राहो ही प्रार्थना करणे होय. म्हणून ओटीला नारळ घालायचा आहे. तर नारळाला पूर्णत्व आणि फळ याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच नारळाची शेंडी ही वरच्या दिशेला असणं हे प्रगतीचं लक्षण आहे. आपण अधिक मासामध्ये ज्यावेळी आईची ओटी भरणार आहोत, तर त्यावेळी आईच्या पदरात नारळ हा आवर्जून द्यायचा आहे. आईच्या पदरात नारळ देणे म्हणजे तिचे आयुष्य आणि तिची वंशवेल म्हणजेच कुटुंब हे सदैव फळत फुलत राहो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करणे. त्यानंतर तांदूळ म्हणजेच अक्षता. तर ताईंनो, तांदूळ हे धान्यलक्ष्मीचे प्रतीक आहे. तांदूळ हे धन्यलक्ष्मीचे प्रतीक आहे. ते अखंड असावेत, कारण अक्षत म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. ज्यावेळी आपण आईची ओटी भरणार आहोत, तर त्यावेळी तांदूळ हे अखंड घ्यायचे आहेत. तांदूळ हे अखंड असावेत, कारण अक्षत म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे. हे घरामध्ये समृद्धी आणि धान्याची कमतरता न भासणे आणि वंशवृद्धीचे प्रतीक मानले जातात. घराची समृद्धी आणि भरभराटीही होत असते आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या धान्याची कमतरताही होत नाही. त्यामुळे अखंड तांदूळ हे ओटीमध्ये घालायचे आहेत. त्यानंतर हळद कुंकू. हळद ही पृथ्वीच्या उत्पत्तीशी संबंधित आहे, तर कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे. हे दोन्ही सौभाग्य आणि मांगल्याचे निदर्शक आहेत. आईच्या आयुष्यातील सौभाग्य आणि तिचे आरोग्य हे कायम टिकून राहावे यासाठी हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ओटी भरताना हळद कुंकू देखील द्यावे. त्यानंतर काचेच्या बांगड्या. बांगड्यांचा आवाज हा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. हिरव्या ह्या बांगड्या द्यायच्या आहेत. हिरव्या बांगड्या ह्या सौभाग्याचे आणि सुखी संसाराचे प्रतीक आहेत. त्यामुळे ओटी भरताना हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून द्यायच्या आहेत, कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या सौभाग्याचे आणि सुखी संसाराचे प्रतीक आहेत. त्यानंतर फळे. फळ हे कर्माच्या फळाचे प्रतीक आहे. आपण जे काही शुभ कार्य करतो त्याचे फळ हे गोड असावे आणि आईचे जीवन हे रसाळ आणि गोडव्याने भरलेले असावे असा याचा भाव असतो. त्यामुळे फळे ही आवर्जून द्यावीत. विशेष करून 5 फळे ही द्यावीत. त्यानंतर दक्षिणा. दक्षिणा ही त्या विधीमध्ये राहिलेली उणीव भरून काढण्यासाठी असते. हे त्यामागचे प्रतीक आहे. आपल्या कमाईतील काही हिस्सा आईच्या चरणी अर्पण करणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग आहे. तर अधिक मासाचे विशेष महत्त्व. अधिक मासात शक्य असल्यास तुम्हाला
33 या संख्येला खूप जास्त महत्त्व दिले जाते. काही लोक ओटीसोबत जर तुम्हाला शक्य असेल तर 33 वाण, उदाहरणार्थ 33 अनारसे, 33 फळे किंवा 33 पुऱ्या ह्या आईला देतात. शास्त्रानुसार या महिन्यात 33 कोटी देवांचे पूजन होते. म्हणून या 33 वस्तू ह्या दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हा महिना पुरुषोत्तम मासफल हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. आईची सेवा करणे हे विष्णूंच्या पूजे इतकंच श्रेष्ठ मानले जाते. कारण मातृदेवो भव हे हिंदू संस्कृतीचे मूळ आहे. ताईंनो, थोडक्यात सांगायचे तर ओटी भरणे म्हणजे आईच्या ठायी असलेल्या आदिशक्तीची पूजा करणे होय. या विधीमुळे मुलांचे आणि आईचे नाते हे अधिक दृढ होते आणि घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहतो. अधिक महिन्यातच आईची ओटी का भरली जाते? काय कारण आहे? त्याचं महत्त्व काय आहे? तर अधिक मास हा पुरुषोत्तम महिना असल्याने या काळात केलेली सेवा आणि दान हे अधिक पटीने फलदायी ठरते. आईची ओटी भरून तिचे आशीर्वाद घेणे हे मातृऋणातून मुक्त होण्याचा एक मार्ग मानला जातो. आईला लक्ष्मीचे रूप मानून तिची पूजा केल्याने विष्णू आणि लक्ष्मी दोघांचीही कृपा प्राप्त होते. पुण्यप्राप्ती. अधिक मासात केलेले दान आणि सन्मान सामान्य दिवसांपेक्षा 33 पटीने जास्त फळ देतो. असं मानलं जातं की या महिन्यात 33 या आकड्याला खूप जास्त महत्त्व आहे. जसं की 33 अनारसे दान करणे, 33 पुऱ्या दान करणे खूप जास्त महत्त्व आहे. हे केल्यामुळे घरामध्ये कौटुंबिक सुखशांती ही टिकून राहते. आई आनंदी असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सुखसमृद्धी नांदते. या विधीमुळे कुटुंबातील नात्यांमध्ये प्रेम आणि आदर देखील वाढतो. आईची ओटी भरताना आईच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. साहित्यापेक्षा तुमची भावना ही खूप जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे ओटी भरून झाल्यानंतर तुम्ही आईचा आशीर्वाद हा नक्की घ्यायचा आहे. व्हिडिओमधील माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.